शिरसाळा पोलीस ठाणे हद्दीत अवैध गुटखा वाहतुकीवर पोलिसांची कारवाई। या कारवाईत तब्बल 5 लाख रुपयांच्या कारसह तब्बल 6,17,000चा प्रतिबंधक गुटखा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे। लातूरहून मोहामार्गे चाललेली तस्करी शिरसाळा पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आली। आरोपीवर गुन्हा दाखल करत महाराष्ट्र शासनाने विक्री आणि वाहतुकीस पूर्णपणे बंदी घातलेला आणि मानवी शरीरास विघातक असलेला विमल मावा मसाला आणि सुगंधित तंबाखूचा गुटखा बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर शिरसाळा पोलिसांनी धडक कारवाई केली। या कारवाईत तब्बल 5 लाख रुपयाच्या कारसह एकूण 6,17,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून लातूर येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस स्टेशन शिरसाळा पोलीस ठाणे हद्दीत अंमलदार विकास रामधन मुंडे यांनी सायंकाळच्या दरम्यान आपल्या सहकाऱ्यांसोबत अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी खासगी वाहनाने शिरसाळ हद्दीतील कानापूर भागात गस्तीवर होते। दरम्यान आंबेजोगाई येथे मोहा रोडने एक मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर जिचा क्रमांक MH43L6420 या गाडीतून प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी कारवाई करत जप्त केला। बीड जिल्ह्यात 115 शाळांमध्ये अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारण्याची मोहीम सुरू झाली। ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशासनाने मोठे पाऊल उचलले। समग्र शिक्षा अभियान अंतर्गत बीड जिल्ह्यातील 115 शाळांमध्ये अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्याचे काम सुरू झाले आहे। विद्यार्थी विशेषतः विद्यार्थिनी स्वच्छता आणि आरोग्याच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात तसेच स्वच्छतागृहाअभावी होणारी गैरसोय दूर व्हावी हा या मोहिमेचा उद्देश आहे। आधी आमच्या शाळेत टॉयलेटची व्यवस्था नव्हती। आम्ही सरला विचारून घरी जायचो। आता नवीन शाळेत टॉयलेटची व्यवस्था झाली। काय नाव तुझं? शाळा संभाजीवाडी, वर्ग 4. शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लिंबगंज। 3 महिला शिक्षिका कार्यरत आहोत आणि एक मुख्याध्यापक आहेत। शिवाय मुली सुद्धा भरपूर आहेत। ह्या शाळेमध्ये स्वच्छतागृह नसल्यामुळे आमची कुचंबना व्हायची। महिलेची छेड काढणारा पोलीस कर्मचारी अखेर निलंबित करण्यात आला आहे। रेल्वे स्थानकावरील गंभीर आरोप असणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यासंदर्भात तात्काळ ॲक्शन घेण्यात आली। रेल्वे सुरक्षा बलाच्या वरिष्ठ कमिशनर सिकंदराबाद श्री नवीन कुमार यांनी परळी स्थानकावरील रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी सुनील कुमार यांनी प्रवाशांना केलेली मारहाण, महिलेची छेडछाड या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून याला तातडीने निलंबित केले आहे। सुनील कुमारचे निलंबन केल्याची माहिती RPF परळी रेल्वे स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील कांबळे यांनी माध्यमांना दिली आहे। मैं निरीक्षक SB कामले, रेलवे सुरक्षा बल, पूर्ण रूप से जानकारी देता हूं कि कल दिनांक 12/8/2026 को जो नाइट में घटना घटी है उस संबंध में जो हमारे हेड कांस्टेबल श्री सुनील कुमार 053 उनको हमारे वरिष्ठ अधिकारियों द्वारा निलंबित किया गया है और इस संबंध में उचित कार्रवाई की जा रही है और एक विभागीय जांच कमेटी बिठाई गई है। आष्टी तालुक्यातील पोखरी येथे विविध मूर्तींची प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली। आष्टी तालुक्यातील पोखरी येथे गणिनाथ महाराज, संत वामनभाऊ महाराज, दत्तच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा होत आहे। पोखरी गावात देवीच्या मूर्तीचे आगमन होताच वाजत गाजत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून संतांच्या मूर्तींचे स्वागत करण्यात आले। यावेळी गावातील परिसरातील हजारो भाविक भक्त संतांच्या मूर्तींच्या स्वागतासाठी भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत महिला भगिनींनी डोक्यावर कलश घेऊन टाळ मृदंग गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करत भव्य मिरवणूक संपन्न झाली। यावेळी सरपंच अंकट शिंदे यांनी संपूर्ण मराठवाड्यात भरपूर पाऊस पडू दे अशीही देखील प्रार्थना केली। व्यक्त केली गणिनाथ गडोबाच्या दर्शनाला गेल्यावर की अंगद आपल्याला मंदिराचं काम करता येईल का। 2020 मध्ये मी सगळी तरुण पोरं ह्याच्यामध्ये पूर्ण गाववाल्यांचं सहकार्य आहे की असा एकही माणूस ह्याच्यातून बाजूला पडला नाही। एकत्रित तरुण पोरं बसवले। धनराज गुटे यांनी घुले कुटुंबियांच्या आमरण उपोषणाला भेट दिली। केस तालुक्यातील टाकळी येथील घुले कुटुंब आमरण उपोषणाला बसले आहेत। विलास घुले याची निर्गुण हत्या केल्याप्रकरणी न्याय मिळण्यासाठी हे कुटुंब बसले असता सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे युवा नेते धनराज गुट्टे हे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणस्थळी भेट देऊन कुटुंबाला धीर दिला।
दिनांक 21 जून रोजी केज तालुक्यातील टाकळीगावचे सुपुत्र विलास घुले यांची निगरून अशा पद्धतीची हत्या करण्यात आली. या हत्येमध्ये त्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज होते. हत्येला वार झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी पाठलाग करण्यात आला. त्याच्यानंतर CDR निघाला आणि अशा अनेक गोष्टी घडल्यानंतर या ठिकाणी केजच्या पोलीस स्टेशनमध्ये प्रेताला सोबत घेऊन 10 तासपर्यंत आंदोलन झालं. केजच्या शिवाजी चौकात आंदोलन झालं. याचे सगळे पडसाद उमटल्याच्या नंतर रात्री उशिरा तो FIR झाला आणि त्या FIR मध्ये ज्यांची नावं मैताचे नातेवाईक घ्या म्हणत होते की आमच्या यांच्यावर संशय आहे, तर त्या ठिकाणच्या DYSPने SP स्वतः तिथे बसून होते, ॲडिशनल SP मॅडम बसून होत्या. तर त्यांनी शेवटपर्यंत सांगितलं की आम्ही पुरावा सापडल्याशिवाय कुणाचं नाव घेणार नाही. कृषी अवजारांसाठी महिला बचत गटांना अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत गावपातळीवर शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री वाजवी दरात भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यासाठी कृषी अवजारे बँक योजना राबवण्यात येत आहे. यासाठी IPO-DBT पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी व अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर या योजनेत कृषी अवजारे बँक स्थापन प्रकल्पासाठी प्रकल्प मूल्याच्या 60% कमाल 24 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. यासाठी उमेद तसेच मविमच्या महिला बचत गट तसेच महिला गाव संघांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे. या गावातून एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास ऑनलाईन लॉटरीद्वारे लाभार्थी गटाची निवड केली जाणार आहे. पात्र महिला बचत गट व गाव संघांनी महापोकरा संकेतस्थळावरील IPO-DBT पोर्टलवर तातडीने अर्ज करावा, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा सुभाष साळवे यांनी केले आहे. वडझरी येथील अखंड हरिनाम सप्ताहात आमदार धनंजय मुंडे यांची उपस्थिती. पाटोदा तालुक्यातील वडझरी या ठिकाणी ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या 227व्या अखंड हरिनाम सप्ताहास उपस्थित राहून श्री क्षेत्र भगवानगडाचे उत्तराधिकारी हभप कृष्ण महाराज शास्त्री यांच्या काल्याचे कीर्तन आणि श्रवणाचा आमदार धनंजय मुंडे यांनी लाभ घेऊन आशीर्वाद घेतले. महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि धार्मिक जडणघडणीत वारकरी संप्रदायाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जाती धर्म आदी सर्व भेद विसरून केवळ हरिनामाचा गजर करत समाज प्रबोधनाचे महान कार्य संप्रदायाच्या माध्यमातून अखंड सुरू आहे. याचा आनंद अभिमान वाटत असल्याचे आमदार मुंडे यांनी सांगितले. या दौऱ्यात वडझरी येथील देशसेवेत शहीद झालेले वीर जवान स्वर्गवासी सुभाष सानप यांच्या स्मृतीस्थळी देखील अभिवादन केले. वडझरीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहकाऱ्यांनी ठिकठिकाणी आमदार मुंडे यांचे स्वागत केले. माजलगावात माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजलगाव येथे त्यांच्या प्रतिमेस बीडच्या माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्यादेवींच्या कार्याचे स्मरण करत उपस्थित सर्वांनीही आदरांजली वाहिली. बीड पोलीस दलाच्या वतीने नशामुक्त फेरी काढून संवाद साधण्यात आला. बीड जिल्हा पोलिसांच्या वतीने नशामुक्त भारत नशामुक्त बीड अभियानांतर्गत आज 13 ऑगस्ट रोजी सकाळी विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती प्रभात फेरी आणि संवाद मेळाव्याचे आयोजन केले. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असून ही प्रभात फेरी सूर्या लॉन्स येथे समाप्त करत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद आणि साधून व्यसनाचे दुष्परिणाम आणि बचावाचे उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आले. गेवराईत हर घर तिरंगा अंतर्गत भारतीय जनता पार्टीकडून तिरंगा रॅली काढण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने गेवराई शहरात हर घर तिरंगा अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसरात भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी दुमदुमून गेला. नागरिकांमध्ये देशभक्तीच्या भावना जागृत करण्यासोबतच प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. ऐतिहासिक आंदोलनाचे जे प्रणेते आहेत अभिजित दिपके यांच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री
धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यांना राजीनामा दिल्याच्या नंतर पूर्ण जगभरामध्ये अभिजित दिपकेची ओळख निर्माण झाली आणि त्या अभिजित दिपके यांना त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी भेटण्यासाठी अनेक लोक अनेक कार्यकर्ते येऊ लागले आणि त्या ठिकाणी MIDC पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे एक पोलीस कर्मचारी सुरेश सांगळे ते त्या ठिकाणी जाऊन लोकांना आडवाडवी करू लागले, लोकांना रोखू लागले. वास्तविक पाहता त्या पोलीस स्टेशनमधून त्यांची त्या ठिकाणी ड्युटी होती का? त्यांना ड्रेस नव्हता आणि विशेष म्हणजे त्यांच्या गळ्यामध्ये आय कार्ड नव्हतं. याची विचारणा अभिजित दिपकेने केल्याच्या नंतर ते वक्तव्य बघून त्यांचा तो डायलॉग बघून बीडमध्ये तथाकथित पोलीस बाई संघटनेचा प्रदेशाध्यक्ष राहुल दुबाले यांनी एका मीडियावर बाईट दिली आणि त्याच्यामध्ये असं सांगितलंय की जर पोलिसाला कोणी काही म्हणलं तर त्याचा आम्ही हात तोडू. मग पोलिसाला कोणी काही म्हणलं तर त्याच्यावर कारवाई करायला पोलीस सक्षम नाहीत का? बसमध्ये चढताना प्रवासी महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस ठाणे हद्दीत बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पोत चोरणाऱ्या महिलेला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. तिच्याकडून सुमारे 1,50,000 रुपये किमतीची सोन्याची पोत मंगळसूत्रासह जप्त करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 ऑगस्टच्या दरम्यान एक महिला माजलगावकडे जाण्यासाठी बसमध्ये चढली होती. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने तिच्या गळ्यातील 1 तोळा वजनाच्या सोन्याची पोत मंगळसूत्रासह चोरली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीतून चोरीमागे शोभा संजय भालेराव, राहणार रमाईचौक, खंडेश्वरी, पेठबीड हिचा सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिच्या राहत्या घरी जाऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्याकडून चोरीची सोन्याची पोत जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने केली आहे.